तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आपली गाडी जवळपास 40,000 रनिंग झालेली आहे. 500 किलोमीटर आणखी कमी आहे. तर मित्रांनो, काल मी सर्व्हिसिंग केली. 40,000वर जे मेजर सर्व्हिसिंग होते ना, ती वाली सर्व्हिसिंग केली मित्रांनो काल. तर टोटल बिल झाले, शोरूमला गेलो होतो, टोटल बिल झाले 8,500 रुपये बिल झालं होतं. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये सर्व्हिसिंगमध्ये CNG फिल्टर, एअर फिल्टर, फ्यूल फिल्टर, AC फिल्टर, सगळे फिल्टर चेंज केले. आणि त्यानंतर आपलं कूलंट झालं आहे, ऑइल झालं आहे. तर 8,500-8,500चं बिल झालं आहे. डिस्काउंट वगैरे देऊन थोडं 7,000पर्यंत माझे पैसे गेले. तर मी मित्रांनो आतापर्यंत शोरूमला सर्व्हिसिंग करत आलेलो आहे. आणि बाहेर थोडा माझ्या एका मित्राने सर्व्हिसिंग बाहेर केली होती. पण काय होते मित्रांनो, शोरूमला ना सगळे कामं होतात आणि थोडे पैसे जास्त घेतात बरं का. बाहेर पण सर्व्हिसिंग केली तर 5,000-5,500 रुपये लागले असते, तर 1,500 रुपये एक्स्ट्रा गेले म्हणायचे शोरूमला. तर पण शोरूमला मला वाटतं की काम चांगलं होते. आता सगळ्यांची आपापल्या मनाची इच्छा आहे नाही का. म्हणजे सगळ्यांना, कोणाला वाटतं की बाहेर चांगलं काम होते, कोणाला वाटतं की शोरूमला चांगलं काम होते. पण मला वाटतं की होते शोरूमला. काल मी नेहमी वडकीच्या मारुतीच्या शोरूमला जायचो, पण काल मी शेगल च्या शोरूमला गेलो होतो. मारुतीच्या कुठं बावदान हायवेला CNG नाही का, MNGLचा CNG तिथं साईडला आहे. तिथं गेलो होतो. तिथं बऱ्यापैकीच टी परमिटच्या गाड्या होत्या, खूप गाड्या होत्या टी परमिटच्या तिथं. आणि तिथं गेलो होतो. माझा मित्र आहे शोरूमला तिथं, तर त्यामुळं मी तिथंच जात असतो. तर थोडं चांगलं म्हणजे छोटं मोठं काय असतं तर करून देतं काम. एक दोन म्हणजे आपला फायदा होतो तिथं काहीतरी. ACचे वेंड माझं तुटलं होतं ते, तर ते पण मला एक नवीन टाकून दिले, तर असं थोडा फायदा होतो. तर पण शोरूमला काम चांगलं होतं. एका छताखाली सगळं काम होतं. व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग, वॉशिंग वगैरे सगळ्या गोष्टी नाही का. तर काल झाली बघा आपली गाडी 40,000 किलोमीटर. त्यामध्ये मित्रांनो 10,000 किलोमीटर तर मी गावाला जायलाच गाडी चालून घेतली. मी 1.5 वर्षामध्ये कमीत कमी 6 ते 7 वेळा गावाला गेलो असणार आहे. आणि मी एकदा गावावरून जाऊन आलो आहे की माझी गाडी रनिंग होते जवळपास 550-550 किलोमीटर तर येणे जाणंच होते. आणि गावाकडे 100-200 किलोमीटर, तर 1,200-1,300 किलोमीटर माझं एका ह्याच्यामध्ये रनिंग होतं. तर 7,000 तर रनिंग माझी अशीच झाली. 1-2 वेळा मी नाशिकला वगैरे गेलो आहे. तर 10,000 किलोमीटर मी स्वतः चालून घेतले समजून घ्या तुम्ही. आणि मित्रांनो, मी पार्ट टाईममध्ये गाडी चालवतो, तर 10,000 मला 2 महिने माझं चालून जाते. 2 महिन्यांमध्ये 10,000 किलोमीटर गाडी चालून घेतो. जर आपण 15 रुपये किलोमीटरच्या हिशोबाने जरी पैसे पकडले ॲव्हरेज, तर 10 किलोमीटरचे मित्रांनो 10,000 किलोमीटरचे 15 रुपये किलोमीटर 1,60,000 रुपये होतात. पण पैसे तर एवढे दिसत नाही. 10,000 30,000 जर पकडले आपण, 30,000 गुन्हेला जर म्हणजे सपोज 4.5-5 लाख रुपये झाले. पण एवढे पैसे तर मित्रांनो दिसत नाही. फक्त हप्ते भरणं चालू आहे गाडीचे. बाकी माहिती नाही पैसा कुठं जातो. या बिझनेसमध्ये ना मनी मॅनेजमेंट खूप गरजेचं आहे. पैसा दिसून पडत नाही पैसा कुठं जातो ते. पण असो, पण कालपासून गाडीचा फील आणखी वेगळाच येतोय. कारण की CNG फिल्टर चेंज झाले, एअर फिल्टर चेंज झाले. तर हे सगळ्या गोष्टी चेंज झाल्या. आणि ब्रेक पॅड माझे चेंज झाले नाही. तर त्या ॲडवायझरने 2-4 वेळा विचारले, 2-4 टेक्निशियनला विचारले, ब्रेक पॅडचं काय झालं, ब्रेक पॅड का बरं नाही चेंज केले. तर त्याच्याने सगळ्यांनी सांगितले ब्रेक पॅड अगदी ओके आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, आणखी चालणार, 10,000 किलोमीटर आरामशीर चालणार. तर ते सर्व्हिस ॲडवायझरमध्ये तुमची गाडी चालवण्याची पद्धत छान दिसते म्हणे. कारण की 25-30 हजार किलोमीटरलाच म्हणे ब्रेक पॅडचं काम निघते. ब्रेक पॅड बदलावं लागतं. 40,000ला तर बदलावंच लागते. पण तुमचं आणखी म्हणे गाडी 40,000 झाली तरी तुमचं ब्रेक पॅड आणखी ओके आहेत. याचा अर्थ म्हणजे तुम्ही गाडी आणखी तुमचं चालवणं चांगलं आहे म्हणले. तर आपण मित्रांनो असं नाही का म्हणजे एकदम गाडी पळवायची वगैरे असं काही करत नाही. एकदम निवांत गाडी चालवतो. आणि जिथं पळवायची तिथं पळवतो, पण असं जास्त ब्रेकिंग वगैरे जास्त असं रिस्क तशी कामं करत नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो 4थी सर्व्हिसिंग, 4थी नाही 5वी असेल.
तर पार पडली आणि एवढा खर्च आलाय. तर असा आहे मित्रांनो, ह्या गोष्टीचा खर्च आहे सगळा. तर तिथं बरेच ड्रायव्हर भेटले होते आपले टी परमिटचे, तर गप्पा हाणल्या सगळ्यासोबत, तर चर्चा केली सगळ्यांसोबत. तर चर्चा तीच, बिझनेस वगैरे कमी आहे वगैरे नाही का. तर असो. आणि मित्रांनो, माझ्या गाडीला आणखी प्रॉपर 1.5 वर्ष पण नाही झालंय आणि बॅटरीचं रिपोर्ट मध्ये आलंय की 74% आणखी बॅटरी आलेली आहे, बॅटरी रिप्लेस. तर बघू, आणखी एखादं वर्ष तर बॅटरी आणखी चालायला पाहिजे, कमीत कमी मिनिमम 2 वर्ष. तर तिथं पण मित्रांनो काही ड्रायव्हर लोकांनी मला सांगितलं की म्हणले आम्ही बाहेर काम केले, पण नंतर म्हणले शोरूमला यावंच लागते काही ना काही कारणामुळे, त्यामुळे म्हणले आम्ही इथं सर्व्हिसिंग करत असतो. तर असं काही लोकांचं म्हणणं होतं. मी मित्रांनो चाललोय आता घरी. केशवनगरमध्ये आहे. केशवनगरमध्ये कधी पण ट्रॅफिक लागणं ऑफिस टायमिंगमध्ये लागतं म्हणजे लागतं, कारण की इकडे खूप सारे लोक राहणारे आणि रोड छोटे झाले. तर ट्रॅफिकमध्ये मी चाललोय घरी मित्रांनो आता. अशा प्रकारे घरी चाललोय आपण. मी निघणार आहे आज, थोडं मला काम आहे आज, आणि नंतर 3 वाजता 4 वाजता निघणार आहे ते काम करून बिझनेससाठी आपल्या. बघू काय होते बघा. लगेच लोक मदत घुसतात, गाडी बघत नाही काही नाही.